नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.कॉमच्या पॉडकास्टमध्ये. आजपासून आपण ही रंगभूमी.कॉमची नवीन पॉडकास्ट सिरीज सुरू करतोय, ज्याचं नाव आहे हाऊसफुल गप्पा. या गप्पा नाटकांबद्दल असणार आहेत, नाटकातील कलाकारांशी असणार आहेत. आणि आज आपल्यासोबत आहे मुक्ता बाम. मुक्ता बाम हे कोण, म्हणजे मुक्ता बाम ही कोण हे आपण आज जाणून घेणार आहोत, तिच्याशी गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत ती आहे आणि आता मी स्वागत करते मुक्ताचं. मुक्ता, थँक सो मच तू आज आलीस. तुझं खूप स्वागत आजच्या पॉडकास्टमध्ये. हो, ॲक्च्युली खरं तर तुला थँक्यू म्हटलं पाहिजे, कारण एक तर नाटकवाली असल्यामुळे हार्डकोर, हाऊसफुल नाव असलेल्या कुठल्याही गोष्टीशी असोसिएटेड असायला मला खूप आवडतं. आणि मला असं वाटतं की म्हणजे मी असं काही खूप अचीव्ह केलंय किंवा खूप काहीतरी माझ्याकडे सांगण्यासारखं गवसलंय असं आहेच असं नाही. पण तरी आम्ही सगळे जो प्रयत्न करतोय त्याला एक छोटीशी पोचपावती किंवा प्रोत्साहन असं हे आहे. त्यामुळे हे आमंत्रण खूप त्या दृष्टीने पण महत्वाचं आहे. त्यामुळे खूप थँक्यू इथे बोलवल्याबद्दल. तू आता बोललीस ना मुक्ता, खरं कसं आहे माहितीये का, नाटक आपण ना एक करू नाटक, 2 नाटकं करू, तरी पण तो आपला अनुभव एवढा मोठा असतो ना नाटकांचा, रंगभूमीचा. म्हणजे रंगभूमी एवढं आपलंसं करते आपल्याला. आणि बरेच कलाकार असे आहेत ना, की रंगभूमीकडून ते पुढे-पुढे गेलेत. मालिका केल्या, मग नंतर सिनेमे केले आणि काही कलाकार आता पुन्हा येत आहेत रंगभूमीवर, की ती एक सार्थक असते रंगभूमीची, की परत या. ती एक असतेच, की ओढ असते आणि जे लाईव्ह प्रेक्षकांचं जे प्रेम भरभरून मिळतं वगैरे, ही क्रेज वेगळी आहे. त्यामुळे सांगण्यासारखं तर नक्कीच तुझ्याकडे काही ना काही असणार. आणि मला आता मुक्ताबद्दल खरंच सांगायला आवडेल. मुक्ता, आपली भेट झाली नाशिकला, कालिदासला. आम्ही वेगळा दीर्घांक ॲक्चुअली कव्हर करायला आलेलो. तुमचा दीर्घांक आहे माहीतही नव्हतं. तर आम्ही म्हटलं मुंबईहून एवढं आपण आलोय नाशिकपर्यंत, तर हाही बघूया. आणि पुढे जे काय झालं, की जे कलाकारांचे आम्ही नेहमी बाईट्स घेतो, तर मी एवढी ओव्हरवेल्म झालेली यात्रा बघून, मला हुंदके देत-देत खरंच, की सांग कसं वाटतंय तुला परफॉर्म करून, असं झालेलं. मी मिठी मारलेली तुला, सुकन्याला, की खूप सुंदर ते तू लिहिलंयस आणि डिरेक्टही केलंयस आणि सुकन्याने ते छान परफॉर्म केलंय. हा एक एकपात्री दीर्घांक आहे यात्रा. तुम्हाला कुठेही चान्स मिळाला हा दीर्घांक बघण्यासाठी, प्लीज बघा. तुम्हाला खूप आवडेल. कमीत कमी नेपथ्यात आणि इतकं सुंदर दिग्दर्शन, इतकं सुंदर रायटिंग त्याचं आहे. तर मुक्ता, तुझ्याबद्दल थोडंसं तू प्रेक्षकांना सांग. माझ्याबद्दल म्हणजे माहीत नाही काय नक्की सांगू, पण मला मला असं वाटतं लिहायला खूप आवडतं आणि त्या पलीकडे पण व्यक्त व्हायला आवडतं. म्हणजे मला असं वाटतं की जर आपल्याला काय म्हणतात, काही गोष्टी शब्दात मांडता येतात, तर ते आपण आपल्याला ज्या गोष्टींचा त्रास होतो किंवा जे प्रश्न भेडसावतात किंवा या सगळ्या काय म्हणतात, असं म्हणतात की आयुष्य खूप अशाश्वत आहे, पण त्याचा एक अर्थ किंवा एक अर्थसंगती लावण्यासाठी आपण कलेकडे जातो असं, किंवा त्या प्रश्नांची काहीतरी उत्तरं मिळवण्यासाठी आपण कलेकडे जातो. तर ती उत्तरं माझ्या माझ्या पद्धतीने शोधण्याचा आणि ती शोधता शोधता कदाचित रसिकांना पण काहीतरी वेगळं देण्याचा असा प्रयत्न करायला मला आवडतं. आणि बाकी काही किती मिळवलं नाही तरी एक नाटक करणारी मुलगी ही ओळख मला खूप जवळची वाटते. लिहिणारी मुलगी ही ओळख जवळची वाटते. सो तेवढंच सांगेन. सेल्फ रायटिंग क्विल हे तुझं युजर नेम आहे Instagramचं. प्लीज नक्की ते फॉलो करा. तेच सगळं डिस्क्राईब करते. आणि तू खरंच यात्रा लिहिताना ही आपण बोलू ना, डीप गेलीये ती भरपूर. म्हणजे खूपच डीप लिहिलंयस तू ते. आणि ह्या वयात तुला इतकं सुचलं, की एक बाई पण तू समोर आणलंयस, की एक बाई कुठल्या-कुठल्या अवस्थेतून जाते पूर्ण आयुष्यात. तर मला खरंच तुझ्याबद्दल तू सांगितलंस, मला यात्राबद्दल थोडंसं प्रेक्षकांना सांगू दे. यात्रा हा एक एकपात्री दीर्घांक आहे, ज्याचा सेट लावताना फक्त 4 साड्या आणि सुकन्या गुरव ही अभिनेत्री आपल्याला दिसते. आणि कमाल 40 अंकाचं, 40 मिनिटाचं बरोबर ना? नाही, नाही 80 मिनिटाचं. 80 मिनिटाचा. 80 मिनिटाचा दीर्घांक आहे आणि 80 मिनिटात ती मला वाटतं 12 कॅरेक्टर्स प्ले करते एकटी. एकपात्री दीर्घांक 12 कॅरेक्टर्स वेगवेगळी ती प्ले करते. आणि आता ते इतकं झालं, की ती झोपेतून उठून पण सुकन्या मला वाटतं ते बोलू शकते. कुठलंही कॅरेक्टर तू प्ले कर ती बोलू शकते. इतकं ते सुंदर आहे. तर तुम्ही जर इन्व्हाईट केलत, तर आम्ही सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊच डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही इन्व्हाईट केलं तर तुमच्या इथे येऊनही यात्राचा शो होऊ शकतो. करेक्ट? येस, बरोबर? अगदीच. येस. आणि मला एक तुला विचारायचं होतं, यात्रा मी साड्या म्हटलं म्हणून, ते साड्यांचीही काहीतरी गोष्ट आहे. तू मध्ये स्टोरीमध्ये टाकलेलंस, तर सांग ना गंमत आम्हाला. ॲक्च्युली काय झालं, की आम्ही हे सगळं लॉकडाऊनमध्ये वगैरे सुरू केलं यात्रावर काम करणं. हं. आणि तेव्हा अगदी काय म्हणतात प्रॅक्टिकल
असा डिसिजन होता, की आपल्याला कमीत कमी सेटमध्ये नाटक करता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं, की लेखन, दिग्दर्शन, अभिनय जे आम्ही पुरुषोत्तमपासून शिकत आलो, की या 3 ज्या गोष्टी आहेत ज्याच्यावर नाटक उभं राहतं. तर याच्या आधारावर जर आपण काही सशक्त गोष्ट सांगू शकलो, तर ती पुरेशी असते लोकांना असोसिएट करायला आणि लोकांना ती मनाला भिडायला त्यांच्या. तर या सगळ्यातून मग ते काय म्हणतात यात्रा बसवणं सुरू झालं आणि तेव्हा असं डोक्यात आलं, की साड्या हे खूप इंटरेस्टिंग डिव्हाइस आहे वापरण्यासाठी. कारण साड्या हे एकीकडे परंपरेचं पण प्रतीक आहे. त्याचप्रमाणे ती खूप अशी बायकांची गोष्ट आहे आणि त्याला मायेचा ओलावा आहे आणि हे सगळं असलं तरीसुद्धा कुठेतरी ते बांधून ठेवणारं पण प्रतीक आहे असं. म्हणजे आता यात्रा ज्यांनी पाहिलंय त्यांना कदाचित हे लक्षात येईल रूपकात्मक मी काय सांगतेय ते. पण एक-एक साडी जसजशी तिला बांधून ठेवत जाते ना, तसतसं ते जास्त अंगावर यायला लागतं. कारण साडीकडे आपण कधी या दृष्टीने पाहिलेलंच नसतं. जर त्याच ठिकाणी सुतळ्या असत्या किंवा दोरखंड असते, तर ते खूप सरळ-सरळ आणि उघड झालं असतं. पण बऱ्याचदा ज्या गोष्टी आपल्याला बांधून ठेवतात, त्या प्रथमदर्शी बांधून ठेवणाऱ्या दिसत नाहीत. पण त्या असतात. तर मला असं वाटतं, की साडी हे त्याचं खूप छान प्रतीक आहे. म्हणजे मला स्वतःला साडी नेसायला खूप आवडतं आणि माझं प्रेम आहे साड्यांवर. पण मला असं वाटतं, की तरीसुद्धा त्यांच्यासोबत ज्या परंपरा आणि संस्कृती आणि या सगळ्याचं दडपण घेऊन येतात ना, एक वजन घेऊन येतात, तर ते एकदम इझिली साड्यांमुळे दिसून येतं. तर त्यामुळे मग आम्ही साड्या निवडल्या आणि त्या साड्या निवडणं, शोधणं हा पण एक मस्त प्रवास होता. तू एवढं बोललीस तरी माझ्या अंगावर काटा आलाय, डोळ्यात पाणी आलंय माझ्या. मला ते खूप खरंच ते खूप भावलंय मनाला. तुझी विचारसरणीच त्या नाटकामागची आणि तुझा उद्देश खूप साफ आहे त्या नाटकामागचा. मला खूप आवडला. आता त्यातली एक साडी आहे ती कोणी तुला गिफ्ट केलेली तुला कोणीतरी किंवा काहीतरी असं झालेलं, कोणाला तरी नको होती साडी आणि आणि ती तुला आता लकी ठरली आहे साडी ऐकायच ना? हो, ॲक्चुअली म्हणजे आता आम्ही ज्या साड्या वापरतो त्या आम्ही प्रॉपर आता कमर्शियली यात्रा करणं सुरू केलं, तेव्हा आम्ही त्या प्रॉपर चोळखणाळीत मी शोधत फिरले, आणल्या वगैरे असं. पण त्याच्या आधी जेव्हा आम्ही सुरुवातीचे प्रयोग करायचो, तेव्हा लिटरली एक माझ्या आजीची साडी होती, एक सुकन्याच्या मावशीची साडी होती किंवा सुकन्या जी नेसते ती साडी पण तिची मावशी तिच्या मावशीची होती आणि त्यांना ती आता नको झाली होती. त्या म्हणाल्या, की "मी आता ही देऊन टाकते" किंवा असं ती आता तितकी छान नाही राहिली असं आणि ती सुकन्याने उचलली. अशा त्यातली एक साडी आहे ती माझीच साडी आहे आणि ती अजूनही आहे यात्राच्या प्रयोगात. तर असं मला असं वाटतं, की त्या खूप आमच्या नात्यांमधून आलेल्या आणि अशा पण त्या साड्या आहेत. त्यामुळे आम्हाला असं आपलं घर घेऊनच प्रवासाला निघाल्यासारखं वाटतं प्रत्येक प्रयोगाला. साडीची एक वेगळी कहाणी पण आहे. एक हो. वेगळा एक हिस्ट्री आहे प्रत्येक साडीची वेगळी. ओके. आणि आता आपण ना मला वाटतं सुरुवातीपासून सुरुवात करूया. नाटक. नाटक तुझ्या आयुष्यात कसं आलं पहिल्यांदा? किंवा तुला कधी कळलं, कधी गवसलं, की हां, हे आपल्याला आवडतंय? मला असं वाटतं, की नाटक हे एकमेव असं माध्यम आहे, जी जिवंत कला आहे. म्हणजे आपण लिहितो काय, मी पुस्तक लिहिलं समजा, तर लोक ते वाचताना त्यांना काय वाटतं हे मला नाही बघायला मिळू शकत. किंवा आता अजून काय फिल्म केल्या, मालिका केल्या, तरीसुद्धा ते बघताना लोकांना काय वाटतं, तो अनुभव ते कसा घेतात, हे मला कलाकार म्हणून कधीच नाही समजत. मला नंतर मग प्रतिक्रिया येतात किंवा काय लोक लिहून कळवतात वगैरे असं. पण नाटक ही इतकी जिवंत कला आहे, की मी ऑडिटोरियममध्ये बसून पिठातून अनुभवू शकते लोकांसोबत माझंच नाटक. तर मला असं वाटतं ती जी भावना आहे ना, ती इतर कुठेच नाही मिळत आणि त्या भावनेसाठी मला वाटतं तुम्ही आयुष्यात कुठेही कोणी काहीही केलं, तरी लोकांना वाटतं की नाही यार आपण येऊन एकतरी प्रयोग करू, एकतरी नाटक करू असं. कारण काय हेच जिवंत क्षण असतात कलाकार म्हणून, जे आपल्याला जगवतात किंवा आपल्याला बाकी सगळे कष्ट विसरायला लावतात. तर ते बरं. क्षण नाटक देतं. आणि मला असं वाटतं, की शाळेत असल्यापासूनच मला खूप आवडायचं नाटक लिहायला. म्हणजे मी माझं पहिलं नाटक 4थीत असताना लिहिलं होतं. तर तेव्हाच कुठेतरी माझ्या लक्षात आलं, की बाकी मला खूप खायला-प्यायला आवडतं, मजा-मस्ती करायला आवडते. पण जेव्हा मी नाटक करत असते किंवा स्पेशली मी नाटक लिहीत असते, तेव्हा म्हणजे खूप अलंकारिक किंवा असं ओव्हर ड्रामॅटिक वाटेल, पण हे खरं आहे, की मला भूक लागत नाही. मला असं जाणवत नाही, की अरे किती वाजले, काय झालं? मला असं वाटतं, की हे करत राहावं आपण. त्यात बाकी मला कोणीतरी सांगतंय, पैसे मिळतायत, ह्या पलीकडचं एक काहीतरी आतलं मोटिव्हेशन आहे असं वाटतं. तर त्या ओढीतून पण मला वाटतं, की स्वतःसाठी नाटक करत राहायला पाहिजे, असं ते सापडत गेलं. मग पुढे फर्ग्युसनला गेले, तिथे तर नाट्यमंडळ भयानक कमालच आहे फर्ग्युसन कल्चरल.
सो तिथे मग ॲक्चुअली शिकायला मिळालं, की नाटक कसं असतं, कसं केलं पाहिजे. खूप मस्त सीनियर्स होते, ज्युनियर्स कमाल होते. त्यामुळे काही लोकांसोबत नाटक करण्यात एक वेगळी मजा येते. तर अशी माणसं मिळाली आणि आता नाटक असं आयुष्याचा भाग झालाय. म्हणजे आता नाटक नाही सुटू शकत. म्हणजे लेखिकेला नाटक गवसलं, असं आहे. पडद्यापुढे कधी नाही असं वाटलं म्हणजे अभिनय नाही? नाही ॲक्चुअली तुम्ही बघा कधीतरी मला अभिनय करताना मग कळेल ओके. तुम्हाला मी का नाही करत. नाही आवडेल मला पण आता खरंच बघायचं. म्हणजे मला अभिवाचन करायला आवडतं. पण मला असं वाटतं, की म्हणजे कितीही आपण काय म्हणतात मेकॅनिकल म्हणू, मेथड ॲक्टिंग म्हणू, कशी ॲक्टिंग असली तरीसुद्धा तुम्हाला ना कुठेतरी स्वतः पलीकडे जाऊन त्या पात्राचा विचार करावा लागतो आणि ते पात्र असल्यासारखं तुम्हाला वाटावं लागतं. तर ते मला असं वाटतं, की मला नाही वाटत. म्हणजे मी परफॉर्म करत असतानाही मला कायम असं दिसत असतं, की हे समोरच्या व्यक्तीला कसं दिसत असेल आणि हे सगळं कसं खोटंच आहे तसं म्हणायला गेलं तर. तर बरोबर. त्यातला एक स्वतःला विसरून कोणीतरी होणं हा जो भाग आहे ना, तो मला वाटतं मला नाही जमत आणि त्या पातळीवरच मला वाटतं अभिनयाशी माझं फाटलेलं आहे. पण दिग्दर्शन तू तेवढंच छान करतेस. यात्राचं दिग्दर्शन पण तू छान केलंस. म्हणजे तुला माहिती आहे, की कसं दिसेल हे हो, समोरून कसं माहिती दिसायला आहे. पाहिजे हे मला माहिती आहे. पण मी जेव्हा काही करत असते तेव्हाही मला डोक्यात हेच दिसत असतं, की हे समोरून कसं दिसतंय. मला ते विसरून काहीतरी होता येतं असं नाही होत आणि मग ते माझ्या लक्षात आलं त्यानंतर मी म्हटलं बास आपण आता लोकांवरचा हा अत्याचार आपण थांबवूया अभिनय करून. ओके. प्रायोगिक रंगभूमीचा तू भाग आहेस आता एक, बरोबर? तर प्रायोगिक रंगभूमी म्हटल्यावरती थोडंसं एक फायनान्शियल म्हण किंवा एक थोडासा स्ट्रेच येतो, की थोडं खेचावं लागतं, थोडे स्वतःच्या खिशातले पैसे टाकावे लागतात. तर असे काय स्ट्रगल तू असा फेस केलायस जो तुला सांगायला आवडेल? मला असं वाटतं नाटकाने मला खूप पैशाबाबत अवेअर असणं शिकवलं. म्हणजे किती 2-3 रुपयाच्या सेफ्टी पिना आणल्याची बिलं जपून ठेवण्यापासून ते लाख-लाख रुपयांचे हिशोब करणं, 15-15 हजाराची फर्निचर उचलून आणलं, हे सगळं केलंय आणि त्यामुळे ना एकेका रुपयाची किंमत कळते. म्हणजे नाही म्हटलं तरी आपण चांगल्या घरातले असतो, आपल्याला काय पैसे देत असतात आई-बाबा मागितल्यावर. पण ते जे कॉलेजनी हां, "मुक्ता तू नाटक करतीयेस का? मग ठीक आहे, आम्ही 50,000 देतो." हे माझ्या नावावर कॉलेजनी विश्वास ठेवून दिलेले 50,000 आहेत ना, त्याची किंमत वेगळी असते. आणि मग अशा वेळेला ना ते 50,000 खूप जबाबदारी घेऊन येतात. हो. म्हणजे मग त्यावेळेला मला माणसं निवडायला चोख असायला लागतं. मी असं नाही म्हणू शकत, की "अरे मित्र-मैत्रिणीच आहेत" किंवा "हां, चला." हे मी शिकले. मला खूप माणसांची पारख होती असं अजिबात नाही. पण एकदा ती जबाबदारी आणि ती अगेन पैशाची जबाबदारी आली ना, की आपण माणसं निवडायला चोख होऊन जातो. कारण आपल्याला टीम अशी लागते जी आपल्या त्या नावाला विश्वासाला आणि पैशाला जागेल आणि तेवढी मेहनत करेल. एक मी माझ्या सीनियर्सकडून शिकले, की कधीही नाटकासाठी घरून कॉन्ट्री आणा वगैरे. म्हणजे आपण वेळ देऊ, आपण घरातल्या प्रॉपर्टीज देऊ. पण शक्यतो मुलांना पैसे आणायला नाही सांगायचं घरून. कारण ती त्या पलीकडची गोष्ट आहे आणि आपण मग आपल्याला माहिती पाहिजे आपल्याकडे किती पैसे आहेत आणि त्याच्यात आपण कसं नाटक करायचंय. मुळात जे मी मगाशी म्हटलं, की लेखन, दिग्दर्शन, अभिनय या गोष्टी करायला पैसे नाही लागत. या गोष्टी तुम्ही पैशापलीकडच्या उत्तम करूच शकता. मग त्याला सपोर्ट करतील म्हणजे मी अजिबात सेट आणि लाईट्सला कमी महत्त्व आहे असं म्हणत नाहीये. पण त्याला सपोर्ट करतील एवढ्या पैशात आपल्याला परवडतील एवढ्या गोष्टी बाजूनी जोडणं हे पण करायला शिकवलं नाटकाने. आणि हां, म्हणजे पैशाच्या बाबतीत आणि व्यवहाराच्या बाबतीत मी खूप चोख झाले अचानक. म्हणजे जे असतं ना, की स्वतः कमवायला लागल्यावर जे नंतर शहाणपण येतं, ते मे बी नाटकामुळे आधीच आलं, की ते हिशोब ठेवणं आणि किती म्हणजे खूप आता छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की आता सेलोटेप आणायची तर पटकन बाजूच्या दुकानात जा, असं मी कधीच नाही म्हणणार. मला माहिती आहे, की रविवार पेठेत एक कोणीतरी आहे माणूस जो एकदम 5 सेलोटेप घेतल्या तर मग काय बाबा ₹5 कमी होतात. तर ते ₹5 कमी होतात यासाठी पण तिथे जाऊन ते घेऊन येणं. तर हा एक सॉर्ट ऑफ स्ट्रगल आहे, ज्याची मजा पण हो, वेगळी. घेतली तर मजा घेता येते. पण त्या वेळेला त्या पैशाचं दडपण आणि टेन्शन हे पण तेवढंच असतं. आता प्रेक्षकांच्या दृष्टीने एक प्रश्न विचारते. म्हणजे जर प्रेक्षकांच्या दृष्टीने आणि तू प्रोड्युसर आहेस या ह्याने, की एकदा हाऊसफुल शो झाला ठीक आहे, खूप छान वाटतं. कधीतरी नाही आहेत, प्रेक्षक कमी असतात. प्रायोगिक नाटकाला सहसा जास्त प्रेक्षकांची गर्दी नसते कारण तेवढं प्रमोशन होत नाही किंवा जेवढं करू शकतो तेवढंच प्रमोशन होतं. तर कुठेतरी फक्त चेहरे बघून, फेमस चेहरे बघून लोकं नाटकाला जातात वगैरे आणि येत नाहीयेत, अशा चांगल्या नाटकांना येत नाहीयेत. तीही नाटकं चांगली आहेत, जिथे चांगले चेहरे आहेत. बट ही सुद्धा एक दर्जेदार नाटकं आहेत आणि प्रायोगिक रंगभूमीलाही समांतर पातळीवरती कुठेतरी
ट्रीट केलं पाहिजे, तशीच वागणूक दिली पाहिजे. तर त्याबद्दल काही खंत वाटते किंवा काय वाटतं तुला? मला असं वाटतं हा सगळा म्हणजे काय म्हणतात हे मी स्वीकारलंय म्हणजे त्याबाबत आता एक काहीतरी चळवळ करून काहीतरी बदलेल चित्र असं मला नाही वाटत आणि मला असं वाटतं की ही म्हणूनच जबाबदारी पण आहे आमची की कुठलाही ओळखीचा चेहरा किंवा असं काहीतरी मोठं नाव नसतानाही तितक्याच प्रामाणिकपणे विषय पोचवत राहणं, मांडत राहणं. कारण बऱ्याचदा म्हणजे आम्हाला खूप छान रिस्पॉन्स येतात प्रेक्षकांचे. म्हणजे तू ही यात्रा पाहिलंयस, म्हणजे खरंच लोक येऊन मिठी मारून रडतात किंवा आम्ही टिळा नावाची एक एकांकिका करायचो. तर आमच्या फर्ग्युसनमध्ये ज्या कामवाल्या बायका होत्या ना, ज्या साफ-सफाई करायच्या वगैरे मावश्या सगळ्या, तर त्या येऊन बसायच्या ते बघायला आणि त्यांना खूप छान वाटायचं किंवा त्यात आता एक नवऱ्याचं पात्र आहे जो खूप वाईट वागत असतो बायकोशी. तर त्यांना ॲक्चुअली राग यायचा त्याचा आणि त्यांना ते रिलेट व्हायचं. तर मला असं वाटतं की हां, म्हणजे आत्ता आम्हाला नसेल अगदी यशवंतराव हाऊसफुल वगैरे करतायत. पण आम्ही ज्या पातळीवर करतोय, जिथे करतोय, तिथे ते छानच होतंय आणि मला असं वाटतं ही प्रत्येकाचीच सुरुवात असते. तुम्हाला सुरुवातीलाच जर हाऊसफुल थिएटर बघायला मिळायला लागलं ना, तर कुठेतरी त्याची किंमत पण कमी होते. म्हणजे जर कधी मला व्यावसायिक नाटक करता आलं आणि मला असं दिसलं, की माझे 5 प्रयोग हाऊसफुल आहेत, मला काहीच करायची गरज नाही आता पब्लिसिटीसाठी. तर ती जी मला एकेका करेक्ट. खुर्चीची आणि एकेका माणसाची, त्या एकेका तिकिटाची किंमत असेल ना, ती या सगळ्यातून येईल. त्यामुळे मला असं वाटतं, की जिथे आपल्याला पोहोचायचंय किंवा जे आपल्याला करायचंय तिथे असं हळू प्रत्येक पायरीची मजा घेतच जावं. त्यासाठी पहिल्या पायरीपासूनच सगळं मिळालंच पाहिजे असं नाही. करेक्ट. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे व्यावसायिकला ना, जेव्हा तुम्ही व्यावसायिक नाटक करता, तेव्हा ना त्याला तुमच्या अभिव्यक्तीला कधी-कधी कुठे-कुठे मर्यादा येतात, असंही मला वाटतं, की तुमच्यासमोर इतका मोठा ऑडियन्स असतो, इतक्या वयोगटातला ऑडियन्स असतो. ते ₹400-500 देऊन नाटक बघायला आलेले असतात. त्यांना तुम्ही कायम सतत दुःख आणि मला हे असं वाटतं, हे सांगणं कधी-कधी थोडं कमी होतं किंवा तुमची अभिव्यक्ती त्यातली कमी होते. तिथे मनोरंजनाचा भाग थोडा जास्त होतो. तर ते पण डेफिनेटली एक स्किल आहे आणि ते मला जमवून पाहायचंच आहे. पण मला असं वाटतं प्रायोगिकमध्ये जी स्वतःचं काहीतरी करण्याची आणि मोकळं होण्याची, अभिव्यक्तीची जी एक जागा आहे ना, ती तशीच राहायची संधी पण प्रायोगिकमुळे मिळते. तर करेक्ट, ते करेक्ट पण बोललीस. मी कधीच नाही बदलणार. ती पण एक खूप छान किंवा स्वतःला खूप म्हणजे सुखावणारी गोष्ट आहे कलाकार म्हणून, की आपल्याला जे मांडायचंय ते आपण एकही शब्द न बदलता मांडू शकतोय. खरंय, खरंय, खरंय. मी प्रेक्षकांनाही आवाहन करेन याच मार्गातून, की खरंच व्यावसायिक नाटकं आहेत, सगळे ओळखीचे चेहरे दिसतात. आपण बुक माय शो किंवा इतर कुठे आपण बघतो, की हां, ही नाटकं आहेत, आपण ह्या नाटकाला रविवारी जाऊया. पण अशी ही प्रायोगिक नाटकं आहेत, ज्याबद्दल आम्ही रंगभूमीच्या Instagram अकाउंटवर, वेबसाईटवर लिहीत असतो. तर ह्या नाटकांनाही भेट द्या. खरंच तुम्हाला हृदयस्पर्शी वाटतील ही नाटकं. कारण आम्ही नाट्य दरबार भरवलेला, तेव्हा ही नाटकं बघून ऑलमोस्ट 70% लोकं म्हणजे रडलेले अक्षरशः, की इतकं सुंदर दाखवलंस तू आम्हाला. पुण्याहून 2 प्रयोग आणून दाखवलेस मुंबईला. आम्ही कधी बघितले असते. सो हेही असे अनुभव आहेत जे तुम्ही घेतले पाहिजेत, घ्यायला हवेत. त्यामुळे प्लीज अशाही नाटकांना जा. फक्तच व्यावसायिक नाटकं बघून नाही होणार आहे. रंगभूमी जर स्थिरावायची असेल आपल्याला, तर आपल्याला सगळ्या प्रकारची नाटकं बघावी लागतील. बरोबर? हो आणि येस. ॲक्चुअली आता सोशल मीडिया आणि रंगभूमी.com सारखी जी म्हणजे तुम्ही सगळे जे मदत करता अशा प्रायोगिक नाटकांना, त्यामुळे पण खरंच खूप म्हणजे मला कल्पनाही नाही करता येत, की आधीच्या लोकांचा काय स्ट्रगल असेल आणि किती प्रकारे त्यांना नाटक पोहोचवायला लागत असेल लोकांपर्यंत. आमच्यासाठी बऱ्यापैकी सोपं आहे आता. आम्ही रील्स टाकतो, आम्ही सोशल मीडियावर टाकतो. मला इतकं भारी वाटतं, की मुंबईहून नाशिकला तू 2 प्रायोगिक दीर्घांक बघायला आली होतीस. म्हणजे पुण्यातल्या पुण्यात पण नाहीयेत बरेचसे लोक. पण नाही. हे नाट्यप्रेम आहे आणि मला असं वाटतं त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. सतत आपलं रसिक येतच नाहीत वगैरे ह्याला काही अर्थ नाही. आपण आपलं काम करत राहिलं ना, तर मे बी 30-40 प्रयोगांनंतर आपण पोहोचू शकतो लोकांपर्यंत. तेवढा विश्वास आपण कमावला आणि तेवढ्या काय म्हणतात गांभीर्याने नाटकाकडे पाहिलं तर. खरंच ते नाटकांची मॅजिक आहे गं. असं काय आमचं काही असं हे नाही, पॅशन आहे ते. पण नाटकांचं ते मॅजिक एकदा कळलं ना, की किती सुंदर आहे. लाईव्ह परफॉर्म होतोय आणि सेम सेट घेऊन दुसरीकडे जाऊन परत परफॉर्म करणं. एका दिवसात 3-3 प्रयोग करणं म्हणजे हे केवढं आहे ते एकदा कळलं ना आपल्याला, तर ती मजा आणखीन वाढत जाते आपल्यालाच. तर खूप लोकं असं ब्लाइंडली सांगतात, की आम्ही नाटकं नाही बघत. तेव्हा माझं असं होतं, की अरे अनुभव घ्या तो एकदा. तुम्ही बॅकस्टेज जाऊन बघा. विंगेतून बघा काय धावपळ चाललेली असते. तुम्हाला मजा येणार नाटक बघायला. आणि खूप डीप मला वाटतं नाटकातली स्त्री पण आता पुढे गेली आहे खूप. मालिकेतली स्त्री जरा मागे थोडीशी अडकलेली आहे किचनमध्येच किंवा
तेच दाखवलं जातंय मालिकेमध्ये बेसिकली. आणि नाटकातली स्त्री आपण बघतो ना, ती खूप पुढे निघून गेली आहे विचारांच्या दृष्टीने किंवा ओव्हरऑल. असं नाही वाटत तुला? हो, अगेन मला असं वाटतं, की ते मी जसं मगाशी हां. व्यावसायिकचं म्हटलं, तसंच थोडं मालिकांवरचं पण बंधन आहे. हं, कारण त्यांना इतकं युनिव्हर्सल हं. ऑडियन्स आहे, ऑडियन्स मोठा आहे. की म्हणजे असं होतं, की जसजसा तुमचा टार्गेट ऑडियन्स मोठा होत जातो ना, तसं-तसं तुमच्या कंटेंटची जी धार असते, ती कमी होत जाते. रॉनेस. हं. तर ते मला वाटतं, की प्रत्येक माध्यमाचं त्याचं काय म्हणतात वैशिष्ट्य आहे. पण नाटक मला म्हणजे छान वाटतं, की खूप आधीपासून मी आता चारचौघी परत आले रंगभूमीवर. पण हो. इतक्या वर्षांपूर्वी त्यांनी ज्या पद्धतीच्या स्त्रिया दाखवल्या होत्या, हे खूपच म्हणजे भारी आहे आणि मराठी नाटक त्या दृष्टीने कायमच खूप जास्त पुरोगामी किंवा एक नव्या पद्धतीने व्यक्तिरेखांना शोधणारं असं आहे आणि त्या एका परंपरेचा आपण एक छोटासा भाग होऊ शकतो, ही खूपच मोठी गोष्ट आहे. आजच्या काळातला कोणता लेखक किंवा लेखिका आवडते तुला नाटकांमध्ये? नाटकांमध्ये मला इरावती कर्णिक खूप आवडते. तिचं आत्ताच जरतरची गोष्ट नाटक आलं होतं. मनस्विनी लता रवींद्रचं डाएट लेखन लग्न. आवडतं. येस. आणि तुला आवडणारी नाटकं कुठली? जुनी किंवा कुठलीही? मला महेश एलकुंचवारांची नाटकं खूप आवडतात. म्हणजे वाडा, वाडा. नाट्यत्रयी तर बापरे! मला अजून आठवतं, की मी किती भारावून जाऊन सलग ती तिन्ही नाटकं पाहिली होती आणि ज्या सहजतेने पण तरी जितक्या खोलवर जाणारं ते लिहितात ना, ते खूपच कमाल आहे. विजय तेंडुलकरांची नाटकं खूप छान आहेत. अजून स्पेसिफिक मला एक ती फुलराणी नाटक मला खूप आवडतं. जे ॲक्चुअली आणि मला असं वाटतं, की ते खूप दृष्टीने एक अभ्यास करण्यासारखं नाटक आहे. कारण ॲक्चुअली ते जॉर्ज बर्नार्ड शॉच्या एका नाटकाचं मराठी रूपांतर आहे. पण ते असं रूपांतर नाही वाटत. असं वाटतं, की हो, ही आपल्या इथलीच एक फुलराणी आहे आणि त्यात पण भाषा आणि बोलीभाषा आणि या सगळ्याचं इतकं सुंदर चित्रण आहे त्यात आणि खूपच कमाल केली आहे पुलंनी. तर ते एक मला असं वाटतं खूप प्रत्येकाने अभ्यासावं असं ते नाटक आहे. मुक्ता तू करतेस काय? यात्रा आणि अपार्ट फ्रॉम प्राजक्ता देशमुख सॉरी मी नाव विसरली. प्राजक्त देशमुख. प्राजक्ता येस. देशमुखचं लेखन मला प्रचंड आवडतं. खरंच कमाल आहे. म्हणजे त्याची लिहिण्याची पॉवर, त्याने गाणी पण लिहिली आहेत संगीत देवबाभळीची. हे जेव्हा मला कळलं तेव्हा खरंच कमाल आहेत ती आणि गाणी सुद्धा. ॲक्चुअली मी आता गंमत सांगते. आम्ही एक भेट नावाची एकांकिका करायचो आणि तेव्हा देवबाभळी पण एकांकिकाच होती. तर आम्ही ते नाशिकहून, आम्ही पुण्याहून असे मुंबईला मेगा फायनलला आलो होतो एका स्पर्धेसाठी आणि ना आम्ही त्या बक्षीस समारंभाला पण होतो, जिथे प्राजक्ता दादा पण होता. तिथे आम्ही एक मिळून वर्कशॉप करायचो रंगभान नावाचा. त्यामुळे मी त्याला ओळखत होते. मला आता इतकं छान वाटतं आपण त्याला ओळखत होतो हे हं, सांगायला. हं. तर सगळी बक्षिसं ऑलमोस्ट मला आठवतंय, की प्राजक्ता देशमुख असं नाव म्हटलं जायचं आणि असे ढोल ताशे वगैरे वाजतात. तो स्टेजवर जायचा आणि आम्ही विचार करत होतो, हे काय ना म्हणजे काय ही एकांकिका देवबाभळी यांना केवढी बक्षिसं मिळतायत, हे काय आहे नक्की? आणि मग त्यानंतर मी जेव्हा पाहिलं संगीत देवबाभळी, तेव्हा मी म्हणजे निःशब्द झाले होते आणि तेव्हा खूप लोक सांगतात, की आम्ही परत-परत बघतो वगैरे. पण मला असं वाटतं, की मी एकदा दोनदा जे पाहिलंय, तेच मला इतकं पुरलंय ना, की मला ते मनातल्या मनात आठवत राहतं. कधीही बसमधून ये-जा करताना किंवा कुठेही अचानक. तर म्हणजे त्या पलीकडे ते पाहायची पण गरज आता उरली नाहीये, इतकं ते भिडलंय मनाला. तर खरंच, खरंच. असं काहीतरी तयार करता येणं ही खूप भारी गोष्ट आहे. त्या नाटकाचं आवडतं का माहितीये? संत तुकाराम नाहीयेत तिथे, पण ते आपल्याला भासत राहतात नाटकभर, की ते आहेत बसलेले तिकडे, ते अभंग लिहितायत किंवा काही. खरंच ते नाव तू घेतलं म्हणून हसायला गेलं. माझंही सेम प्राजक्त देशमुख. मी तर फॅन आहे म्हणजे ह्यूज फॅन. खरंच, खरं सांगते. त्यांनाही इन्व्हाईट करायचं आहे पॉडकास्टवर. ते बघत असतील तर तुम्हाला इन्व्हाईट करणार आहे प्राजक्त सर प्लीज या. ते Instagramवर खूप रंगभूमीला कसं म्हणेन मी फॉलो नाही, ते सपोर्ट करतात. ते नेहमी सपोर्टिव्ह असतात. त्यांच्या बोलण्यातून वगैरे आपल्याला एक भासतं. ते सचिन शिंदे सर सुद्धा. सो खरंच अशी काही माणसं लाभली आहेत रंगभूमीला, जी रंगभूमीला सपोर्ट करतायत त्यांना सपोर्ट करतात. अशी माणसं गरजेची आहेत. कारण पाय खेचणारेही तितकेच असतात. बरं आणि आता तू काय करतेस? ते मला विचारायचं होतं. तू आता यात्रा करतेस ठीक आहे. बट
पोटापाण्याचं काय? काय करतेस तू साइड बाय साइड? मला खूप आवडेल पोटापाण्यासाठी यात्रा करायला. पण सध्या तरी मी हा खूप कन्फ्युजिंग प्रश्न आहे सध्या माझ्या आयुष्यातला. पण मी मराठी कॉपीरायटर म्हणून काम करते. सेतू ॲडव्हर्टायझिंग नावाची पुण्यातली एक खूप नामांकित आणि खूपच सुंदर काम करणारी ॲड एजन्सी आहे. तर तिथे मी मराठी काय जाहिरात लेखक म्हणून काम करते आणि त्याचबरोबर मी नुकतंच एक सीरियल आहे, तर त्याच्या स्क्रीन प्लेला पण असिस्ट करतीये. ओके. तर असं दोन्ही बॅलन्स करत काम करणं चालू आहे. जितेंद्र जोशीची मध्ये तू चितळे बंधूची ॲड तू लिहिली होतीस. तू हो. बऱ्याच लिहिल्यास ना? थोडं सांग ना कुठल्या आहेत पटकन क्विक? मराठी भाषा दिनानिमित्त एक चितळ्यांनी जाहिरात केली होती. चं हो, महत्त्व हो. सांगणारी. तर ती लिहिली होती. त्यानंतर मध्ये एक मला वाटतं आपलं WhatsApp ग्रुप्सवर खूप फिरली होती. पुस्तकं जर पदार्थ पुस्तकं असती तर. हो, हो, हो. तर ती लिहिली होती. त्यानंतर बऱ्याच प्रासंगिक ज्या जाहिराती असतात त्या किंवा जितेंद्र जोशीची तू म्हटलीस तसं. सो हार्डकोर रायटर बेसिकली. हो येस. आणि चितळे मी मूळची पुण्याची आहे, त्यामुळे चितळे हा माझ्यासाठी इतका जवळचा ब्रँड आहे. म्हणजे मला माहितीही नव्हतं कॉपी रायटिंग म्हणजे काय? म्हणजे मला अजूनही कळलंय असं मला म्हणायचं नाहीये. पण मला खरंच काहीच कल्पना नव्हती जाहिरातींबद्दल. तेव्हापासून मी चितळेच्या जाहिराती पाहून मला असं वाटायचं, की आयुष्यात एकदा तरी ना चितळेसाठी लिहायला मिळालं पाहिजे असं. आणि ते खूपच कमाल आहे. आणि मग तुम्हाला जर्दाची गोष्ट ज्या सेटवर भेटलेलीस, ते कसं काय? ते ॲक्चुअली सेतूमध्येच आम्ही मराठी नाटकांचं पण प्रमोशन आणि ॲडव्हर्टायझिंग असं करतो आणि त्यानिमित्ताने मला खूप छान वाटतं, की प्रोफेशनली किंवा असं कॉर्पोरेट जगतात काम करताना पण कुठे ना कुठेतरी टच नाटकाशी थोडासा. एक संबंध आहे आणि त्यामुळे खूप वेगळी बाजू बघायला मिळाली. म्हणजे प्रायोगिकवाल्यांना ना व्यावसायिकचं इतकं अंतरंग नाही कधी बघायला मिळत, करेक्ट. की नक्की काय गणितं असतात हिशोबाची किंवा कशा पद्धतीने हे होतं. म्हणजे आम्ही सेट लावायचं म्हणजे 5 मिनिटात धावपळ, दंडन इथे-तिथे पळायचं, आरडा-ओरडा, लाईट सेट वगैरे सगळं 8 मिनिटात आम्ही तयार रेडी. करून देऊ शकतो. पण मग तिथे त्यांचा तो अख्खा बॉक्स सेट असा ओपन होणार. मग ते स्टेजचा सेंटर कसा बघतात वगैरे असं म्हणजे खूप वेगळंच मला बघायला मिळालं आणि ते पण एक खूप छान शिक्षण मिळालं. आणि एकंदर तू स्वतःला कुठे बघतेस? 5 वर्षानंतर स्वतःचं नाटक एखादं हो, हो. किंवा बापरे! यात्राचं असं फुल फ्लेज नाटक वगैरे असं? 5 वर्षानंतर अवघड आहे. मला कधी इंटरव्ह्यूत पण विचारलं नाही हा प्रश्न. मला असं वाटतं, की अ, याहून जास्त समज असलेलं मी लिहीत असीन, याहून जास्त लोकांपर्यंत पोहोचणारं लिहायचा प्रयत्न करीन आणि याहून जास्त हाऊसफुलचे बोर्ड असलेलं नाटक नक्की करत असीन, अशी माझी इच्छा आहे. ऑल द बेस्ट. आणि पुस्तकांच्या बाबत एक थोडं मला असं वाटतं, की असं एक माझं स्वप्न आहे, की आपली पुस्तकं मे बी पु. ल. किंवा माधुरी पुरंदर यांच्या पुस्तकांसारखी व्हावी, की जी भेट द्यायची कोणाला म्हटल्यावर पटकन सुचतात, पण कोणालाच देता येत नाहीत, कारण ती प्रत्येकाकडे असतात. तर असं जर काही आपल्याला लिहिता आलं, तर ती खूप छान गोष्ट होईल असं मला वाटतं. वॉव! तर मस्त. मी असीन 5 वर्षात तिथे मला माहीत नाही, पण मला 5 वर्षात त्या दृष्टीने प्रयत्न प्रयत्न. करत राहायला आवडेल. नक्कीच, नक्कीच. ऑल द बेस्ट तुला त्याच्यासाठी. आणि आता बरेच ॲस्पायरिंग ॲक्टर्स तुला बघतायत. सो त्यांना काय मेसेज देशील? खरंच ॲक्टर्स, रायटर्स किंवा काय नेपथ्य शिकणारे, सेटअप शिकणारे असे पण आहेत. त्यांना तू काय सांगशील, की या नाट्यसृष्टीकडे किंवा काय मेसेज अ, असेल? मला एक तर खरंच असं नाही वाटत, की मी कोणी अशी व्यक्ती आहे जिनी एक मेसेज द्यावा. मी फक्त हे सांगेन जे मला शिकायला मिळालं, मी जे काय काम केलंय त्यातून, ते म्हणजे ना बऱ्याचदा कलाकार म्हटल्यावर ना एक इनबिल्ट थोडीशी चालढकल करायची वृत्ती निर्माण झाली आहे या सगळ्या इंडस्ट्रीभोवती. म्हणजे मला माहीत नाही कोणी या अशा प्रतिमा तयार केल्या, पण कलाकार म्हणजे मग आम्ही गणित-बिणित फार बघत नाही. आमचा तो झोनच वेगळा आहे किंवा मला ते स्फुरावं लागतं, मला ते सुचावं लागतं वगैरे. हे सगळं ना काही पातळीपर्यंत अगदी खरं आहे. पण जर आपण या सगळ्या गोष्टींचे एक्सक्यूजेस द्यायला लागलो ना, तर खूप अवघड होऊन बसतं. मग मला असं वाटतं, की नाटक म्हणजे मजा-मस्ती किंवा "अरे भाई, मित्रांनी मिळून करू" वगैरे हे सगळं आहे आणि ह्या सगळ्या भावना आहेतच. पण त्या पलीकडे एका खूप वृत्ती गांभीर्याने नाटक केलं गेलं पाहिजे. म्हणजे ज्या सिरियसली एखादा इंजिनिअर जाऊन त्याचं जे काय काम आहे ते करतो. 7 ते 9 ते 5. हं.
त्याच वृत्ती गांभीर्याने तुम्ही नाटक केलं पाहिजे किंवा तुम्ही लेखक असाल तर तुम्ही लिहिलं पाहिजे. जेव्हा मुळात कलेला तुम्ही असं कुठल्या बंधनात नाही बांधू शकत किंवा त्याचं काही असं शेड्यूल नसतं. पण तुमच्यापर्यंत तरी थोड्याशा शिस्तीने अ, आपण याकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. तर जे काही आपले गोल्स असतील किंवा जे काही आपल्याला काम करायचं असेल ते जास्त नीट प्रकारे करता येतं. मग त्यात अर्थातच इम्प्रोव्हायझेशन्स ना, अरे हे स्फुचलं, हे स्फुरलं याला वाव असतो. पण त्या पलीकडे एक काहीतरी मांडणी किंवा एक काहीतरी पाया असला हं, पाहिजे. हं, हं. तर हे बऱ्याचदा नाही म्हणजे लक्षात नाही येत किंवा दरवेळेला कोणी सांगणारं मिळतंच असं नाही. जे माझ्या नशिबाने मला खूप लोक भेटले ज्यांनी मला हे सांगितलं, की वाचन पाहिजे. तुम्ही ज्या क्षेत्रात याचा विचार करताय त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजे किंवा काय असेच इंटरव्ह्यूज सतत पाहिले पाहिजेत किंवा एखादी गोष्ट आवडली ना, तर ती कशी घडली हे शोधून घेण्याची उत्सुकता पाहिजे. हं. म्हणजे आता एक मी अगदी छोटं उदाहरण सांगते. हल्ली इतके ओ-टी-टी आणि हे सगळं वाढलंय ना, की सतत लोकांच्या वॉच लिस्टवर एक 100 गोष्टी तरी असतात आणि तो ना एक वेगळाच फोमो असतो, की "तू हे पाहिलंयस का? तू ते पाहिलंयस का?" पण मला असं वाटतं, की तुम्ही किती पाहता, तुम्ही काय-काय पाहता, यापेक्षा पण तुम्ही कसं पाहता हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे मे बी मी अख्ख्या महिन्यात फक्त एक वेब सीरीज पाहीन, पण मग मी ती खूप निवांत पाहीन. मग मी एका दिवशी एकच एपिसोड पाहीन. मग आता मी एक जस्ट उदाहरण म्हणून सांगते, की क्राउन नावाची एक सुंदर सीरीज आहे Netflixला. पण त्याचबरोबर द हाउस ऑफ विंडसर नावाची एक डॉक्युमेंटरी पण आहे Netflixला, जी याच सगळ्या लोकांबद्दल एक छान माहिती आणि डॉक्युमेंटरी आहे ती. तर तुम्ही क्राउन पाहत असाल तर तुम्ही ती पण पहा किंवा तुम्ही वर्ल्ड वॉरवरची डॉक्युमेंटरी आहे ती पण पहा. तर यामुळे ना किंवा आता एक मी एपिसोड समजा पाहिला क्राउनचा, तर त्यानंतर मग मी जाऊन वाचते, की ॲक्चुअली तेव्हा काय घडलं होतं. त्यामुळे जर मला उद्या एखाद्या सत्य घटनेवर आधारित काही लिहायची वेळ आली, तर एक तयार अभ्यास झाल्यासारखं आहे, की मला माहिती आहे, की घटना काय घडल्या होत्या. मग त्यांनी पात्र कशी उभी केली आणि त्यांनी कशा पद्धतीने ते दाखवलं फिल्ममध्ये किंवा सीरीजमध्ये. तर आपण निवांत वेळ देऊन पण गोष्टी बघू शकतो आणि त्या अभ्यास असल्यासारख्या बघाव्या. उगाच 10 लोक बघतायत, तर चला आता मी हे पण पाहते, ते पण पाहते. असं घाई करून सतत कंटेंट बिंज वॉच करण्याची खूप गरज असते असं मला नाही वाटत. कारण तुम्ही कसं बघता ह्याला खूप महत्व आहे. वॉव! खूप सुंदर आणि हा तू मेसेज दिलायस. तू म्हणतेस असं, की मी काही तशी अशी मेसेज द्यायला वगैरे एवढी मोठी नाहीये. किती झाले यात्राचे प्रयोग मुक्ता? अ, मला वाटतं 32 झालेत आता. 32 प्रयोग केलेस तू यात्राचे आणि असं नाही की थिएटरमध्ये केलेस. शो जिथे जाऊन करता येईल तिथे पॉसिबल. म्हणजे एखाद्या डान्स स्टुडिओमध्ये असेल किंवा गच्चीवर असेल किंवा हॉलमध्ये असेल सोसायटीच्या, असं तू कुठेही केलेले आहेस शोज आणि स्वतःच्या बळावर केलेले आहेस आणि इतके छान झालेत आणि तुला प्रतिक्रियाही तशा येतात. मी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे. मी बघितलंय यात्रा. सो प्लीज तू मेसेज तर नक्कीच द्यायला पाहिजेस सगळ्यांना आणि तुला खूप पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मुक्ता आणि 5 वर्षानंतरही पुन्हा इंटरव्ह्यू मी घेणार आहे आणि नक्कीच तेव्हापर्यंत तुझं रायटिंग वगैरे आणखीन थोडं प्रगल्भ आहेच, अजूनही झालेलं असेल आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा. थँक यू सो मच तू आलीस आमच्या स्टुडिओवर हाऊसफुल गप्पांमध्ये आणि तुला काही मेसेज द्यायचा आहे का प्रेक्षकांना? ॲक्चुअली नाही. मला फक्त म्हणजे मला ॲक्चुअली खूप छान वाटलं, की तू मला असं गप्पा मारायला बोलवलंस. एकतर हक्काने बोलवलंस आणि इतका वेळ दिला, सगळं ऐकून घेतलंस मी काय जे सांगतेय ते. सो खूप छान वाटलं. त्यासाठी सगळ्यात आधी तुला थँक यू. आणि मला एक थोडं असं सांगावं वाटतं, की जे म्हणजे मी आता इथे येऊन बसली आहे आणि कदाचित मलाही थोडंसं असं वाटेल, की बापरे! आपला एक इंटरव्ह्यू झाला, कमाल वगैरे. पण आपण जे कोणी असतो कलाकार म्हणून किंवा आपण जे कोणी असतो लेखक म्हणून, ते कधी आपले आपण नसतो. खूप गोष्टी असतात, खूप लोक असतात, जे आपली कलाकार म्हणून किंवा माणूस म्हणून जाणीव घडवतात. तर त्या सगळ्यांना पण मला धन्यवाद द्यायला आवडतील किंवा ते नसते तर मी नसतेच किंवा मला असं लिहिताच आलं नसतं. तर म्हणजे माझे आई-बाबा, सुहृद किंवा माझं कुटुंब आणि पुण्यातल्या ज्या 3 सर्वोत्तम संस्थांचा भाग व्हायची मला संधी मिळाली. म्हणजे मी खूप नशीबवान आहे, की अक्षरनंदन शाळा, फर्गसन कॉलेज आणि सेतू ॲडव्हर्टायझिंग. तर मी खूप शिकले तिथे फक्त असल्यामुळे. तर या सगळ्यांमुळे आणि आमचं अर्थातच सगळी नाट्यवेडी जी माणसं आहेत, ज्यांच्यासोबत नाटक काय असतं हे मी शिकले आणि दिवसभर आम्ही फक्त नाटकावर बोलत राहायचो आणि नाटकाची कामं करत राहायचो. तर ते सगळे लोक जी ॲक्चुअली ऊर्जा आहे नाटक करण्यामागची,
तर त्या सगळ्यांचं पण मला असं वाटतं नाव नाही घेतलं तर म्हणजे त्यांना मेन्शन नाही केलं तर हे अपूर्ण राहील म्हणून मी फक्त म्हणतीये. आणि त्या सगळ्यांमुळे जे काय आज थोडंसं मी करू शकते ते आहे. सो त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुमच्यासारखे लोक जे फक्त एक प्रयोग पाहून इतकी जवळची नाती तयार होतात. तर खूप मला छान वाटतं या सगळ्याबद्दल. सो मी खूप ग्रेटफुल आहे या सगळ्यासाठी आणि खूप खूप धन्यवाद. थँक मुक्ता. शेवटचं एक मी तुला सांगेन, यात्राचा शो जर करायचा असेल कोणाला स्वतःच्या इथे तर म्हणजे अरेंज करायचं असेल, तर त्यासाठी त्यांना काय करायला लागेल हे एकदा थोडक्यात सांग ना? ॲक्चुअली आम्ही यात्रा मुळात बसवतानाच असं बसवलं, की अक्षरशः तू म्हणालीस तसं कुठंही यात्राचा प्रयोग होऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं लिंक म्हणजे माझा कॉन्टॅक्ट आणि असं असेलच डिस्क्रिप्शनमध्ये. आणि Instagramवर आमचं चक्री नावाचं पेज आहे. आम्ही सगळे फर्ग्युसनचे विद्यार्थी आहोत, माजी विद्यार्थी. तर आम्हाला तुम्ही फॉलो करा किंवा आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही अगदीच तुमच्या घरी, हॉलमध्ये, बागेत, गच्चीवर कुठेही येऊन प्रयोग करू शकतो आणि आमचा कुठे प्रयोग लागणार असेल तर त्याच्याबद्दलची माहिती आम्ही देतच राहू. त्यामुळे जे कोणी ही मुलाखत इतका वेळ ऐकतायत त्यांना पण थँक आणि आय होप की आपण नाट्यगृहात भेटू. मला वाटतं हीच नाटकांची जादू असते, की एका प्रयोगात असं हे नाट्यमय नातं आमचं आयुष्यभराचं जोडलं गेलेलं आहे. असंच माझं रंगभूमीचं रंगभूमी.comचं माझं कुटुंब मोठं होत असतं, मोठं होत आहे. याचा मला खूप आनंद आहे आणि परत एकदा मुक्ता. थँक सो मच. तर मंडळी, हा होता हाऊसफुल गप्पांचा पहिला एपिसोड. असेच नवनवीन पाहुणे घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला फक्त सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचंय. तसंच त्याच्या बाजूला तिसरी घंटा दिलेली आहे. त्या तिसऱ्या घंटेवर क्लिक करायला विसरू नका. तसंच आमच्या Instagram अकाउंटलाही फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.